अकोट तहसील के वरूर जौल का इलाके में भारी बारिश के कारण पठार नदी में बाढ़ आ गई। बाढ़ का पानी गांव और नदी किनारे के खेतों में घुस गया, जिससे किसानों को भारी नुकसान हुआ। कई सालों के बाद नदी में इतनी बड़ी बाढ़ आने से नागरिकों में दहशत का माहौल है। वरूर जौलका के बीच स्थित ये नदी केवल मानसून के दौरान ही बहती है। नदी का तल कहीं गहरा तो कहीं समतल है, इसलिए पानी गांव और खेतों में घुस जाता है। दोपहर में हुई भारी बारिश के बाद शाम को नदी में अचानक बाढ़ आ गई। नदी पर बने दोनों बड़े पुलों से पानी बहने के कारण वरूर विटाली और रोहनखेड़ जाने वाले रास्ते बंद हो गए। छत्रपति चाहू विद्यालय परिसर, योगेश्वर संस्थान, पशु चिकित्सालय और मुख्य सड़कों पर बाढ़ का पानी जमा हो गया। परिणाम स्वरूप अकोट दिनौदा मार्ग कुछ देर के लिए बाधित हो गया। रात 8 बजे के बाद पानी कम होने पर यातायात फिर से शुरू हुआ। आज पुंडा परिसरात जो ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे बळीराजा संकटात सापडलेला आहे। याआधी देखील 8 ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता, पण अद्यापपर्यंत पुंडा येथे पंचनामे पूर्ण न झाल्याचे बरेचशा शेतकऱ्यांचे सांगणे आहे। थातूर मातूर 5 गुंठे 10 गुंठ्याचं नुकसान दाखवून शेतकऱ्याची थट्टा करण्याचा प्रयत्न हा शासनाकडून केला जात असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलल्या जात आहे। तरी शासनाने सरसकट नुकसान भरपाईचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा। तीसभर पराठीच्या उरावर बासाभर पाणी साहेब, कुठे लिसाला सर्वे, किती कारसाल डुबते उतारे, शेल्यावर कुठे जाते हा कागद, सांगा तुमच्या भंगारात किती जमा झाले असे पसारे। खरं तर हे पसारे तुम्हाला दिसत आहेत। आज आमच्या पुंडा नंदीग्राम गावामध्ये अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांचे जे आसपास जे नाल्याकाठचे जे शेत आहेत त्यांची अक्षरशः पीक, अक्षरशः पराठी आज पाण्याखाली गेलेली आहे। तर माझी सरकारला, शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर या अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची शासनातर्फे सर्वे व्हावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी। कारण की आज शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला आहे। आतापर्यंत इथून 3-4 पूर गेले, इतकं नुकसान झालं नाही, झालं बऱ्यापैकी पण इतकं झालं नाही। पण आजच्या पुरामध्ये ढगफुटीच्या पावसामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे।